मी तुषार गर्डेकर. काल एक माझी आवडती कविता यूट्यूबवर मी अपलोड केली होती, ऐसे मरण यावे. आज थोडं डिफरंट पॅटर्नमध्ये मी एक कविता सादर करणार आहे, जी की वराडी स्टाईलमध्ये असणार आहे. आता जसं की मी यवतमाळचा आहे, तर तिकडे आमच्या इकडे मले तुले ही भाषा बोलली जाते आणि प्रमाण भाषा भरपूर कमी बोलली जाते. तर एक कविता लिहिली होती मी, प्रेमावरची आहे. भरपूर दिवसाआधी लिहिली होती. दिवसाआधी म्हणजेच वर्षाआधी 2020मध्ये लिहिली होती ही कविता. तर कविता अशी आहे की की तिच्या माया प्रेमाची झाली अशी सुरुवात. तिच्या माया प्रेमाची झाली अशी सुरुवात, मंदिरात दिसली ते अन लावली म्या तिथं फुलवात. की तिच्या माया प्रेमाची झाली अशी सुरुवात, मंदिरात दिसली ते अन लावली म्या तिथं फुलवात. आणि जरा कशी ती जवळ माया आली, जरा कशी ती जवळ माया आली, नजरेले नजर भिडली आणि साली गजल तयार झाली. की जरा कशी ती जवळ माया आली, नजरेले नजर भिडली आणि साली गजल तयार झाली. आणि मग तर मी माया मनात राजेव एकटाच लाजलो. मग तर मी माया मनात राजेव एकटाच लाजलो, तिच्यासोबतचे स्वप्न पाहून नुसतं चंद्रावरच चाललो. की मग तर मी माया मनात राजेव एकटाच लाजलो, तिच्यासोबतचे स्वप्न पाहून नुसतं चंद्रावरच चाललो. जरा हुशात येऊन म्हणलं बरी आहे पोरगी. की जरा हुशात येऊन म्हणलं बरी आहे पोरगी, न्याव का इले घरी का मग भेटाव शेजारी. की जरा हुशात येऊन म्हणलं बरी आहे पोरगी, न्याव का इले घरी का मग भेटाव शेजारी. आणि तिथंच तर राजीव माय काम जरा बिघडलं. का तिथंच तर राजीव माय काम जरा बिघडलं, जेव्हा तिनं मला तिच्या नवऱ्यासंग भेटवलं. की तिथंच तर राजीव माय काम जरा बिघडलं, जेव्हा तिनं मला तिच्या नवऱ्यासंग भेटवलं. पायता पायता माई निकाल मस्तकातच गेली. की पायता पायता माई निकाल मस्तकातच गेली, घोड्यावरची सवारी माई गद्यावरच आली. घोड्यावरची सवारी माई गद्यावरच आली. सोडला तिचा पिच्छा आणि लागलो माया कामाले. का सोडला तिचा पिच्छा आणि लागलो माया कामाले, तवा तिची बहीण राजीव आली मला भेटाले. पाय म्हणे तुषा माय प्रेम आहे तुझ्यावर. पाय म्हणे तुषा माय प्रेम आहे तुझ्यावर, सांग म्हणे लवकर नाही तर केस टाकतो घरावर. का पाय म्हणे तुषा माय प्रेम आहे तुझ्यावर, सांग म्हणे लवकर नाही तर केस टाकतो घरावर. म्या म्हणलं लेका हे तर आपल्याच लाईनीत बसते. म्या म्हणलं लेका हे तर आपल्याच लाईनीत बसते, तेच तर म्हणलं मले पाहून इतकी काऊन लाजते. तर मग म्या म्हणलं लेखा हे तर आपल्याच लाईनीत बसते, तेच तर म्हणलं मले पाहून इतकी काऊन लाजते. गेलो तिच्या जवळ आणि घेतला म्या मुक्का. गेलो तिच्या जवळ आणि घेतला म्या मुक्का. आणि तेव्हापासूनच राजीव माझ्या जीवनाचा सगळा झाला खलबत्ता. तर अशी ही कविता होती, जे वराडी भाषेत म्हणजे वराडी बोलीमध्ये लिहिली गेली होती मी. तर होप सो तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि आवडली असेलच असं मी गृहीत धरून चालतो. तर आवडल्यावर तुम्ही लाईक, शेअर, कमेंट आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा. उद्या अजून काहीतरी नवीन घेऊन येऊ आणि धन्यवाद.